मंडळी, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील जामगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका आलिशान कारमध्ये चालतं फिरतं गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात केंद्र सुरू होतं। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि यामध्ये सापडलेल्या कारची झडती घेतली। त्यावेळी या कारमध्ये 18 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत माढा तालुक्यातील बोगस डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले। या छाप्यामध्ये 3 लाख रुपयांची झोन केअर चालू स्थितीतील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि प्रोब आढळलेत। त्यासोबतच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा साठा सापडलाय। गर्भपातासाठी वापरलेल्या गोळ्यांची 51 रिकामी पाकिटं आणि रक्त लागलेले गर्भपात साहित्य तिथे सापडलंय। या प्रकरणी पोलिसांनी अजित मत्सूद याला अटक केली आहे। त्याच्यावर PNDT कायद्याच्या विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलींचं कमी होत असलेलं प्रमाण लक्षात आल्यानंतर गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा 1994 आणण्यात आला। मात्र तरी देखील अशा घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत। मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका।